पाऊस. मी अनन्या आणि आज चालली भर पावसात. त्याच मला दाखवलं पाऊस किती आहे. तर guys, तुम्हाला सांगते एवढ्या मोठ्या पावसात तुम्ही कुठे बाहेर हिंडू नका. आणि मी असं बोलून ब्लॉग तयार करायचा प्रयत्न करते, तुम्हाला थोडंफार सपोर्ट करा. एवढ्या पावसाचं तुम्ही बाहेर निघले तर का त्या अशा पुरात तुम्ही वाहून जा. खूप जास्त पूर येतो माहिती का आजकाल. आणि तो पूर हा आपल्यासाठी चांगला नाही. आपण त्यात वाहून जाऊ शकतो. हे बघा हो का, हे असे धरणे वगैरे हे सगळं असं येत असतं. त्यामुळे गाईज, बी अलर्ट, बी सेफ. स्वतःसाठी चांगलं राहा. तर भेटूया थोड्या वेळात. मी बाहेरून येताच मला दृश्य दिसतं. हे लोक पुशअप करायचं ट्राय करतात. दाखव आम्हाला पुशअप्स आम्ही तुला विचारत आहे. ठीक आहे, देखो ट्राय. लिटरली देखो गाइस, पुशअप देखो. श्रावणी हा मी ट्राय तरी केले श्रावणी. तू नको चेहऱ्यावर. येस गाइस. देखो मी आता अंडी उकडायला टाकलेली आहे. मी गॅसवरनं टाकता ही मशीनमध्ये अंडी उकडायला टाकलेली आहे, कारण त्यावर पटकन अंडी उकडतात 10 मिनिटात आणि गॅसवर 20 मिनिटं लागतात. बघू शकता, हे मशीन खूप उपयोगाचं आहे. मी काय जाहिरात वगैरे करत नाही, पण तुम्ही घेऊ शकता. आता थोडाच वेळ राहिले माझ्या अंडी उकडायला. तुम्ही बघू शकता तू कशी वाफ येते. बाय गाईज, ही अंडी किती छान उकडली आहे तुम्ही बघू शकता. खूप छान पद्धतीने उकडली आहे, ती मी खाणार आहे. ती गरम आहे त्यामुळे मी आता खाऊ शकत नाही. बाय, मी खाते. गाईज, आत्ताच खूप साफसफाई झालेली आहे आणि आम्ही साफसफाई केलेली नाही, यांनी साफसफाई केलेली आहे. या साफसफाई करायला. तुमच्या घरी जर कोणाला साफसफाई करायची असेल कोणत्या रूमची तर मला बोलवा. हो गाईज, मी अशीच बेरोजगार पण आहे. श्रीजा क्लिनिंग सेंटर. येस गाईज, कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकत नाही, तो पर्सनल आहे. पर्सनल. आणि तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर हिच्या कमेंट सेक्शनमध्ये करा. हो गाईज, थँक्यू गाईज. आणि सेकंड गोष्ट, तुमचा कोपऱ्याला कोपऱ्यातली धूळ काढून देईल. रूममधली. बाय गाईज. तुम्हाला सांगते, मी आता थोड्या वेळापूर्वी खूप महत्त्वाचं काम पूर्ण केले. ते म्हणजे मी आज आंघोळ केलेली आहे. नाही स्टील नसेल आंघोळ, एवढं काय ते आंघोळ झाली. आंघोळ करणं हा जीवनातील सगळ्यात मोठा टास्क आहे. तो आज मी पूर्ण म्हणजे रोजच करते असेल, म्हणजे पार्श्व आहे. मी आज पूर्ण केलेली आहे. सो थोड्या वेळात मी जेवायला लागेल. नाश्ता वगैरे मी करत नाही, कारण नाश्ता करायला खूप पैसे जातात काही. गाइस, आप देख सकते हैं बाहर कितनी बारिश हो रही है और मुझे खाना खाना जाना है. कैसे जाऊँ मैं? देखो कैसे लोग छाता लेके जा रहे हैं, आपको दिख रहा है क्या? देखो गाइस, बहुत बारिश आ रही है. देखो कैसे जाए. बाय गाइस. गाईज, पाऊस अजून पण चालू आहे आणि मी जेवायला चाललेली आहे. मी एक निर्णय घेतला आहे, किती पाऊस आला तरी जेवायला जायचं. सो मी तुम्हाला दिसत असेल मी चालली जेवायला. गाईज, पाऊस बघू शकता तुम्ही, खूप प्रमाणात पाऊस चालला. लोक छत्री घेऊन चालले. सिम्पल आहे, पाऊस असल्यावर छत्री घेऊन जाणारच नाही, असं काही पण करायचं नाही. चल बाय. मी मेसला आलेली आहे. पावसामुळे खूप लोक आज गैरहजेर आहेत. तर थोड्याच वेळात माझं मेस ताट येईल, ते तुम्ही बघू शकता. आणि मी एकटीच बसते राहायचं, कोणीच नसतं. अकेले जीवन जगने में बहुत बड़ा धैर्य लगता है. माझं ताट आलेलं आहे. सो आज आमच्या मेसला चपाती पापड रोज असतो.
ही टमाट्याची चटणी दिसत असेल तर बघा, हे मटर पनीर आहे, हे कारल्याच्या काचऱ्या आहे आणि हा भात आहे. गाईज मी आता जेवण करून आलेली आहे आणि मी आता काय करणार, हे पडदे अशा पद्धतीने बंद करून, बाहेर खूप पाऊस चालला आहे, हे पडदे बंद झालेत आणि मस्तपैकी रूममध्ये असा मस्त अंधार झाला आहे. आणि आता मी जेवून आलेली आहे, मस्तपैकी डाळ भात खाऊन आणि भाजी चपाती खाऊन आलेली आणि आता मी मस्तपैकी झोपणार आहे.